येशू पाणीवर चालस. तव लोकसले घरधाडानंतर येशूनी शिष्यासले नामा बसीसन समुद्रना त्या पार जावाले सांग. सगळा लोक जावानंतर येशू डोंगरवर प्रार्थना करासाठी गया. येशू तडे एकलाच होता आणि रातले गैरा उशिरा लोक तो प्रार्थना करत राहिना. तट लोक शिष्य नाव चालवत राहनात, पण गैर रात हुई गी तरी बी त्या समुद्राना मधला भाग लोंगच पोहोचेल होतात. गैर मेहनत कन त्या नाव चालवत होतात, कारण की वारा जोर मातेसना विरुद्धमा चालत होता. तो येशू प्रार्थना करीसन शिष्यसकडे उना. तो समुद्रमा पाणीवर चालत तेसना नावकडे येत होता. येशूला देखीसन शिष्य गैरा घाबरे ग्यात, कारण की तेसले वाटणं की त्या कोणी भूतले देखील राहनात. येशूले माहीत होतं की त्या घाबरी जायल शेतस, म्हणून त्यांनी तेसले सांग, घाबरू नका, मीच शे. तो पेत्र येशूले सांगना, प्रभूजी, जर तू शे तर मले पाणीवर चालाने आज्ञा दे. येशूनी पेत्रले सांग, ये. म्हणून पेत्र नावमधून उतरसन येशूकडे पाणीवर चालू लागना. पण थोडा चालानंतर त्यांनी आपली नजर येशूपासून दूर करी आणि तो लाटासकडे व वाराकडे देखू लागना. तो पेत्र भ्याय गया आणि पाणीमा बुडू लागना. तिने जोर माराया मारा, प्रभूजी मले वाचाड. येशू लगेच तेनाकडे गया आणि त्याले पकडना. मग पेत्रले सांगना, अरे अल्पविश्वासी माणूस, तू शक काबा करना. जो पेत्र आणि येशू दोन्ही नावमा चढनात, तव लगेच वारा थांबना आणि पाणी शांत होईना. हाय देखीसन शिष्यासले गैरआचार वाटणं. तेसने येशूले नमन कर आणि सांग, तू खरंच देव ना पोर्या शे.